नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वामी समर्थ. 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करतानाचे नियम. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देश कालदिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. वाचनापूर्वी संध्या व 108 गायत्री जप अवश्य करावा. गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नका, ती उघडीच ठेवा. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फुलं वाहून नमस्कार करावा. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी. श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. या दीप श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. पारायण काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन सुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे. केवळ हविष्यान्न घ्यावे. हविष्यान्न म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी, गुळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर घेता येते. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या थापडीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. पारायण पूर्ण झाल्यानंतर सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनात सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचितांनी याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सुतूक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक करणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्नदान करावे. गुरुचरित्र 3 दिवसीय पारायण कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. शक्य झाल्यास तिन्ही सांजेला श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे.
4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे. दत्त जयंतीला सांगता व्हावी असे मनात असेल तर त्यानुसार 3 दिवसीय पारायण करावे. एकाच वेळी एवढे अध्याय एकत्र वाचणे शक्य नसेल तर सकाळी अर्धे अध्याय वाचावेत आणि सायंकाळी तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी उर्वरित अध्याय वाचावेत. सायंकाळी नैवेद्य दाखवून आरती करावी. पारायण कर्त्याने दुपारी भोजन करू नये. त्या दिवसाचे पारायण पूर्ण झाल्यावरच भोजन घ्यावे. गुरुचरित्र 3 दिवस पारायण याच्यामध्ये किती अध्याय वाचावे? दिवस पहिला 1 ते 22 अध्याय, दिवस दुसरा 23 ते 33 अध्याय, दिवस तिसरा 34 ते 52 अध्याय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोलताना काही चुका झाल्यास क्षमस्व. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.